हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वर्षाज किचन अँड सिक्रेट्समध्ये. बाजारामध्ये मस्त हिरवेगार वाटाणे आलेले आहेत. वाटाण्याचं सीझन चालू आहे, तर आपण वाटाण्यापासून एकदम हेल्दी, टेस्टी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर मग ही रेसिपी कशी बनते बघूया. इथं मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा छोटाच घेतलेला आहे मी. बीट, मिरची, अद्रक, शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे. मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या सगळ्यांचे. कांदाही मी लांब कापून घेतलेला आहे आणि गाजराचेही बारीक तुकडे करून घेत आहे. जास्त बारीक पण तुकडे करायची गरज नाही. एका गाजराचे अगदी 5-6 तुकडे केले तरी काही हरकत नाही. आणि इथं मी शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरची 1 ते 1.5 शिमला मिरची घ्यायची आहे. मी इथं एकच शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरचीचीही सेम छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि मिरची जास्त बारीक करायची नाही, फक्त मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि इथं अद्रक अर्धा इंच घेतलेला आहे, त्याचेही बारीक काप करून घ्यायचे आहेत. इथं मसाला म्हटलं तर फक्त आपल्याला अद्रक अर्धा इंच आणि मिरची घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक छोटंसं बीट घेतलेलं आहे. बीटही आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे, म्हणजे तेच ओबड काप करून घ्यायचे आहेत. इथं बघा, एकच बीट बारीक घेतलेला आहे. तुम्ही जास्तही घेऊ शकता, तुम्हाला बीट आवडत असेल तर जास्त. इथं मी त्याच्यानंतर हे चॉपर आहे. या चॉपरमध्ये हे सर्व कट केलेले व्हेजीस आणि अद्रक मिरची घेऊन बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण त्याच भांड्यामध्ये भाजून घेतलेलं थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेले आहेत वाटाणे. थोडेसे भाजले की त्याची चव जरा वेगळी येते, त्याच्यामुळे इथं मी भाजून घेतलेला आहे वाटाणा. चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही हे खिसूनही घेऊ शकता किंवा बारीक बारीक चिरूनही घेऊ शकता. नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू टाकायच्या आणि बंद चालू करत आपण मिक्सर चालू करायचा, तर असं होऊन जातं बारीक. एकदम जास्त बारीक होत नाही मिक्सरला लावलं तरी. इथं बघू शकता चॉपरमध्ये अगदी बरोबर झालेलं आहे. जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठंही नाही. मस्त छान असं बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे याच्यामध्ये आपण इतर भाज्याही ॲड करू शकतो. ज्या आपल्याला भाज्या आवडतात किंवा मुलं भाज्या खात नाही त्याही याच्यामध्ये ॲड करू शकतात. मकाही याच्यामध्ये उत्तम चव येते मकाचीही. मका घेऊ शकतो. परत झालं तर पालकही बारीक चिरून टाकू शकतो याच्यामध्ये. इतर कोणत्याही भाज्या याच्यामध्ये मस्त समाविष्ट होऊन जातात. त्यानंतर ते साईडला ठेवून इथं मी एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये एका वाटीने 1.5 वाटी रवा घेतलेला आहे मी. माझ्याकडे बारीक रवा होता, त्याच्यामुळे मी बारीक रवा घेतलेला आहे. इथं मोठा रवा घेतला तरी काही हरकत नाही. किंवा आपल्याकडे इडली डोशाचं बॅटर उरलेलं असतं, त्याच्यामध्येही मस्त ह्या छान भाज्या किंवा हा मसाला बनवलेला आहे तोही टाकून याच्यामध्ये मस्त अप्पे बनवू शकतो आपण. तसेच इथं आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे मोजून, त्याच वाटीने सेम 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. इथं तुम्ही बघू शकता मी सेम मापानेच घेतलेला आहे पाणी आणि रवा. त्याच्यानंतर इथं मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपल्याला हा पाण्यामध्ये आणि याला आपल्याला भिजत ठेवायचा आहे. चांगले एक 10 ते 15 मिनटात हा रवा भिजून होतो छान. इथं बारीक रवा असल्यामुळे अगदी 5 मिनटातही भिजून होतो हा रवा. त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे एक 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण बघू शकता 10-15 मिनटाच्या नंतर छान रवा भिजलेला आहे आपला. आणि ते रव्याच्या वरती पाणी आलेलं असतं ते साईडला काढून घ्यायचं आहे आपल्याला, कारण ते पाणी आपलं काळं थोडं निघतं, त्याच्यामुळे ते पाणी आपण काढूनच घ्यायचं. आणि याच्यामध्ये नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. इथं आपल्याला रवा भिजून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण मसाला बनवून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये हा रवा भिजलेला टाकायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला जे मसाले पाहिजे ते आपण टाकू शकतो याच्यामध्ये. इतर मसालेही जे आपल्याला आवडतात ते टाकू शकतो. मी इथं जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही, सिंपलच ठेवलेला आहे. सिंपल पण याची छान चव येते आणि मुलांना जास्त मसालेही आवडत नाहीत, त्याच्यामुळे मसाले तेवढे कमीच घाला. आणि इथं मी जिरं घेतलेलं आहे. जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे. जिरं चोळून टाकायचं आहे, म्हणजे जिऱ्याचा अगदी अर्क चव छान उतरतो. त्याच्यानंतर बारीक चमच्याने अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं
आणि कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. इथं आपण कोथिंबीर थोडीच घेतलेली आहे. कोथिंबीर जास्त टाकली की मग आप्यांची चव पूर्ण कोथिंबीरीसारखीच येते, त्याच्यामुळे मी कोथिंबीर कमीच घेतलेली आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे, हे एकजीव करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला बघा थोडंसं पाण्याची गरज आहे. मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे इथं, कारण आपल्याला आणखीन थोड्या वेळाने इथं याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करावं लागणार आहे, त्याच्यामुळे मी या वेळेला भरपूर पाणी वापरलेलं नाही. इथं बघू शकता आपल्या व्हेजीस पूर्ण जास्त प्रमाणात आहेत. आपल्या पोटात किंवा मुलांच्या पोटात भरपूर व्हेजीस जातात अशा प्रकारे. आणि मुलं भाज्या वगैरे खात नाहीत, त्याच्यामुळं अशा आपल्याला आयडिया कराव्या लागतात. आणि अप्पे, डोसे, उपमा, उत्तप्पा याच्यामध्ये घालून भाज्या देऊ शकता. मुलांना कळतही नाही की आपण कोणती भाजी खातो आहे. आणि शक्यतो कसं गाजर आणि बीट हे मुलं काय मोठेही खाऊ शकत नाहीत, त्याची चव जरा वेगळी असते. त्याच्यानंतर इथं आपण इनो घेतलेला आहे, इनोचं 1 पॅकेट घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर इनोवरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, मस्त छान मग फुलतो इनो. आणि त्याच्यामुळे आपलं बॅटर फुलायला मदत होते इनोमुळे. आणि इथं एकाच दिशेने आपल्याला चमच्याने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजेच हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर. एकाच दिशेनं करायचं आहे, कारण आपलं हे एकाच दिशेने फिरवलं की त्याच्यामुळं फ्लफी होतं आणि सॉफ्ट होतं हे. इथं बघू शकता अगदी 2 मिनटामध्येच आपला रवा फुललेला आहे छान. आणि हे पटकन म्हणजे करता येतं. इथं इनो टाकल्याच्यानंतर इथं ठेवायची गरज लागत नाही आपल्याला. त्याच्यानंतर इथं मी आप्याचं भांडं घेतलेलं आहे आणि तेल टाकून घेत आहे आप्याच्या भांड्यामध्ये. मी थोडं जास्तच तेल वापरलेलं आहे, तुम्ही इथं कमी तेलामध्येही करू शकता. इथं थोडं जास्त तेल टाकलेलं आहे, कारण आप्पे छान जरा म्हणजे तेलामध्ये तळले गेले की छान त्याची चव लागते, त्याच्यामुळे मी किंचित थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपण अप्पे पात्रामध्ये अप्पे बनवून घेत आहे. इथं बघा एक माझ्याकडे मोठा चमचा आहे, तो मोठ्या चमच्यानं आप्याचं म्हणजे ते साचा आहे त्याच्यामध्ये बास होते 1 चमचा टाकला म्हणजे. आणि शक्यतो कसं जो चमच्याचा माप आहे ना त्या मापानेच घ्या, म्हणजे कसं आपलं जास्त अप्पे भांडं घाण होणार नाही आणि अप्पे एकमेकांना चिकटणार नाहीत. त्याच्यामुळं एक मोठा चमचा असतो आपल्या घरामध्ये आणि त्याचं माप अगदी परफेक्ट असतं आणि चमच्यानीच अप्पे बनवून घ्यायचे आहेत. आपण मोठा चमचा किंवा पळी वापरतो ना ते वापरायचं नाही, ते वापरले की बॅटर आपलं म्हणजे विस्कटतंच आणि ते एकमेकांना चिटकतात आणि अप्पे काढताना आपल्याला म्हणजे त्रास होतो, एकमेकांना चिटकतात अप्पे. तर इथं मी चमच्यानंच अप्पे टाकून घेत आहे. इथं बघू शकता आपले अप्पे छान मस्त कुरकुरीत होत आहेत. आणि अप्पे पात्र कसं आहे माहीत आहे का, साईडला थोडंसं म्हणजे ऊब कमी लागते किंवा जाळ कमी लागतो, त्याच्यामुळे मधले 2-3 असतात अप्पे ते पटकन होतात, अगदी 2 ते 3 मिनटात बनवून तयार होतात. इथं मी प्रयत्न केला होता साईडचा काढण्याचा, पण साईडचे निघाले नाहीत, त्याच्यामुळे मी आणखीन 2-3 मिनिट ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग इथं बघू शकता तुम्ही आपले अप्पे मस्त छान असे बघा बनवून तयार आहेत. कलरही मस्त छान सुरेख आलेला आहे आणि मस्त टेस्टी लागतात. मुलांना तर कळलंही नाही की याच्यामध्ये त्यांनी गाजर बीट खाल्लेलं आहे. अगदी त्याच्यामध्ये चव म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जाते. बीटाची कशी अशी उग्र अशी चव असते, म्हणजे सॅलडमध्ये म्हणजे खाणारे खातात, पण शक्यतो बीटाची चव कोणाला आवडत नाही. इथं बघू शकता तुम्ही मी चमचा आणि काटा आहे त्याच्याने अप्पे काढून घेत आहे. अप्पे छान अलगद काढून होत आहेत, चिटकले देखील नाहीत अप्पे आपले कुठेही आणि मस्त फ्लफी झाले होते अप्पे. इथं बघू शकता कलरही छान आलेला आहे, मस्त कुरकुरीत झालेले होते छान. रव्याचा आहे त्याच्यामुळे सॉफ्ट होतात असं काहीही नाही, रवा छान भिजला की मस्त छान कुरकुरीत होतात. आपलं नेहमीचं पीठ असतं त्याच्यामध्ये म्हणजे सॉफ्ट होतात अप्पे, परंतु रव्याचे अप्पे एकदम छान कुरकुरीत होतात. नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडतील. आणि मुलांना भाज्या पोटामध्ये कशा गेल्या पाहिजे याचा उत्तम पर्याय आहे हा.
आणि त्यांना म्हणजे कंटाळाही येणार नाही खाण्यासाठी. मुलं कंटाळा करतात खाण्यासाठी, विशेष म्हणजे उत्तप्पा किंवा आपण डोसा बनवून दिला तर त्यांना कंटाळा येतो. पण अप्पे बघितले की मुलांना अगदी छान आवडतं अप्पे खायला. अप्पे कशाचेही बनवून द्या तुम्ही, त्यांना ते आवडतात. गव्हाचे देखील अप्पे बनवून द्या, ते देखील आवडतात त्यांना. आणि इथं बघू शकता मी दुसरंही अप्पे पात्र बनवून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे. आणि इथं बघा अप्पे मस्त छान असे फ्लफी झालेले आहेत. आतमधून रवा एकदम फुललेला आहे. बारीक रवा होता तरी पण मस्त छान फुललेला आहे. भाज्याही मस्त छान शिजलेल्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.